ठाकरेंच्या शिवसेनेचे सुनील प्रभू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत गप्पा मारतायत। नरहरी झिरवळ खुर्चीवरून उठतायत आणि हरिभाऊ बागडेंना खुर्ची रिकामी करून देतायत। जयंत पाटील आणि फडणवीस एकमेकांसोबत गप्पा मारण्यात दंग आहेत। महिला आमदार मुख्यमंत्र्यांसोबत फोटो काढण्यासाठी आग्रह करतायत। राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात अशा अनेक आनंदाच्या आणि आश्चर्याच्या गाठीभेटी आणि गप्पा रंगल्या। ज्या पायऱ्यांवर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये घोषणायुद्ध रंगतं त्याच पायऱ्यांवर आज हे फोटो सेशन पार पडलं। पुढच्या ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुकांची शक्यता असल्यामुळे हेच शेवटचं हिवाळी अधिवेशन असं गृहीत धरून हा सोहळा पार पडला। मात्र कुठल्याही सोहळ्याप्रमाणे या सोहळ्यातही विघ्न आलीच। त्यात मानापमान, नाराजी नाट्य, समजूत काढणं, रुसवे फुगवे, थट्टा मस्करी असं सगळं होतं। तर या इव्हेंटला सुरुवात झाली सकाळी 10:50 अधिवेशनात सर्व सदस्य फोटो काढण्यासाठी ठरलेल्या वेळी हजर झाले। कुणी जॅकेट घालून आलं होतं, कुणी टाय लावला होता, तर कुणी खास ठेवणीतले परीट घडीचे कपडे घातले होते। पुढच्या काही क्षणात आपला फोटो कॅमेऱ्यात टिपला जाणार याची उत्कंठा सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती। फोटो सेशनसाठी विरोधी पक्षातले सगळे सदस्य जमले। मंत्रीही खुर्च्यांवर बसले, मात्र काही खुर्च्या या रिकाम्याच होत्या। त्या खुर्च्या मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांची वाट पाहत होत्या, मात्र ते काही आलेच नाहीत। त्यामुळे उपस्थित सदस्यांचा इतका मूड ऑफ झाला की विचारू नका। सभागृहात सर्व पक्षीयांनी यावरून चांगला जाळ काढला। नाना पटोलेंनी पहिला मुद्दा उपस्थित केला ज्येष्ठत्वाचा। पण अध्यक्ष महाराज, खरं तर आजचा जो फोटोग्राफचा अध्यक्ष महाराज, हे पुढच्या काळात होऊ नये याला गांभीर्याने घ्यावं आणि सिनियरिटी, माजी मुख्यमंत्री या सगळ्या सिनियरिटी त्या ठिकाणी ग्राह्य करून आपण त्या पद्धतीचं सेटिंग अरेंजमेंट करावं एवढी सूचना। मग फडणवीसांनी नानांच्या रागावर एका वाक्यात फुंकर घातली। ती जागा तुमच्याकरता रिकामी ठेवली होती किंवा किमान फोटोत तरी बसून घ्या। तेवढ्यात चंद्रकांत दादांनी वेळेचा मुद्दा उपस्थित केल्याचा आवाज कानावर पडला। माझी विनंती आहे की त्यामुळे लगेच आता 12 वाजता अशासाठी करू नका। विधान परिषदेमध्ये काही जण राहणार, पुन्हा काही जण राहतील। उद्याच यांनी सांगितलेल्या सूचनांचा विचार करून नीट प्लॅनिंग करून करा। लग्नाची बोलणी सुरू असताना एखाद्या ज्येष्ठानं समजुतीचा सूर लावावा तसा फडणवीसांनी पुढाकार घेतला आणि पूर्वीचा अनुभव सांगत सोल्युशन काढलं। आपण अनेक वेळा असं करायचो, सभागृह सुरू असताना ते आपण तहकूब करायचो, त्यामुळे सगळे लोक सभागृहात असतात आणि जाऊन मग त्या ठिकाणी आपण फोटो काढायचो। तर तसं मला असं वाटतं की असाच विचार केला पाहिजे की सभागृह सगळे लोक प्रश्नोत्तराच्या तासानंतरच ते बरं राहतं, कारण सगळे लोक त्याला हजर असतात। आज करण्याचा फायदा एवढाच आहे की अमीन पटेल किती स्मार्ट कोट घालून आलेले आहेत। अनेक लोक आजच्या फोटोच्या निमित्ताने चांगले कपडे घालून आले। गावाला जाणे या विषयावर कोकणवासियांपेक्षा जास्त अधिकारानं कोण बोलू शकतं? आपला कोकणी बाणा जागवत भास्कर जाधवांनी एक प्रॅक्टिकल अडचण सांगितली। आपण आजच घ्या, कारण उद्या शुक्रवार आहे, बरेचसे आमदार नंतर लवकर जातात वगैरे वगैरे वगैरे, आणि म्हणून आता एक सभागृह प्रश्नोत्तराच्या नंतर ऍडजंट करा आणि आजच हे घ्या। या सगळ्यांचं बोलणं शांतपणे ऐकत बसलेल्या अजितदादांनी मग शेवटचा शब्द उच्चारल्याच्या थाटात एक सूचना केली। तुम्ही जर टायमिंग मला सांगितलं तर आम्ही DCM ते निलमताईंशी बोलू आणि त्यांना सांगू तेवढ्या पुरतं तुमचं ऍडजस्ट करा। शेवटी अध्यक्षांनी फोटो सेशनचा मुहूर्त जाहीर केला आणि सगळ्यांचं समाधान केलं। आपण ऍडजर्न करून 12 वाजता फोटो सेशनचा कार्यक्रम ठेवू आणि सर्वांना सन्मानार्थक तिकडे बसायची जागा व्यवस्थित देऊन, पोझिशन व्यवस्थित देऊन आपण फोटो कंप्लीट करू। तर एवढं सगळं झाल्यावर ठरलेल्या वेळी फोटो सेशन पार पडलं। फोटो कॅमेऱ्यात कैद झाला। एकदा काढलेला फोटो बदलत नाही, मात्र फोटोत आत्ता दिसणारं राजकीय चित्र कधीही बदलू शकतं। हे नवं चित्र कसं असेल? रिकाम्या खुर्च्यांवर पुढे कोण बसेल? कोण कोणाला जागा रिकामी करून देईल? याची चर्चा करायला आता सगळेच मोकळे झाले। या लग्नाचा शेवटचा फोटो झाला।
आता तयारी पुढच्या वर्षीच्या लग्नाची. अमोल जोशी, पुढारी न्यूज, मुंबई.